आपल्याकडे तसं राज्यामध्ये देखील आपण जर का पाहिलं फक्त 27 किंवा 30-35% जास्त ई पीक पाणी होत नाही. आता याची अनेक कारणं आहेत. कोणी का करत नाही याच्याबद्दल मला इथे या व्यासपीठात मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. परंतु दोन गोष्टी आपल्याकरता महत्त्वाच्या आहेत. त्या शेतकऱ्याच्या हिताकरता देखील महत्त्वाच्या आहेत आणि शासनाचा रेकॉर्ड करता देखील त्या महत्त्वाच्या आहेत. एकतर ॲग्री स्टॅक आपलं अजूनही आपण ॲग्री स्टॅकचं जे आपण रजिस्ट्रेशन जे आहेत ते आपण पूर्ण करायचे आपल्याला अजूनही ते काम चालू आहे. ते आपण अग्रेसरपणे केलं पाहिजे. एक ॲग्री स्टॅकचं रजिस्ट्रेशन कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अतिशय चांगली ही योजना शेतकऱ्यांच्या हिताकरता आणलेली आहे. आणि दुसरं म्हणजे ई पीक पाहणी ज्यावेळेला आपण करणं म्हणजे त्या शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये नेमकं किती पीक घेतलेलं आहे, किती भागामध्ये घेतलेलं आहे ह्याचा रेकॉर्ड हा तिथे ऑनलाईन रजिस्टर झाल्याच्या नंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नेमका आंबा किती आला, नेमकं काजूचं उत्पादन किती झालं, नेमका भात किती आला, नाचणी किती आली, किती तिथे उत्पादन घेतलेलं आहे ह्याचा रेकॉर्ड हा तिथे दरवर्षी आपल्या तिथे अपडेट होणार आहे. आणि पहिल्यांदा हे शेतकऱ्यांनी स्वतःहून करायचं आहे. परंतु अजूनपर्यंत त्याची जनजागृती ही शेतकऱ्यांपर्यंत कोकणामध्ये आम्हाला होताना पाहता मिळत नाही आहे. म्हणून आजच्या या प्रदर्शनीच्या निमित्तानं त्याचा देखील समावेश आपण इथे करावा आणि ई पीक पाणीचे देखील आपण अग्रेसररित्या अंमलबजावणी करावी अशी सूचना माझ्या आजच्या या प्रदर्शनीच्या निमित्ताने असेल. आणि पुन्हा एकदा अतिशय चांगलं प्रदर्शन आहे. नक्कीच या मगाशी म्हटल्याप्रमाणे अशा प्रदर्शनीच्या माध्यमातून कोकणामध्ये येणारा पर्यटक देखील आपल्या कोकणाच्या ज्या इथे कृषीविषयक ज्या बाबी आहेत त्याच्या देखील नक्कीच लक्षात येणार आहेत. आणि म्हणून शेतकऱ्याला जास्तीत जास्त अजून कसं मोठं